नमस्कार मित्रांनो, जय आगरी कोली आगरीच्या चॅनलमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत ते म्हणजे आहे ते गुढीपाडवा। सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुढीपाडवाच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आजचा आपला ब्लॉग होणार ते म्हणजे गुढीपाडव्याचा आणि आमच्या गावात ते म्हणजे देवीचा मंदिरात कार्यक्रम। तर कशा पद्धतीने आज आमच्या मंदिरात कार्यक्रम आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत। बघू शकता आईने मस्त अशी रांगोळी काढली आणि पाट ठेवलेला आहे आणि इकडे घट देखील मांडलेला आहे। इकडे नैवेद्यासाठी बनवलेत ते म्हणजे होममेड स्पेशल उंबोर आईने। इकडे सक्षम पण गुढी उभारण्यासाठी तयार झालेला आहे आणि बघू शकता आपली गुढी कशा पद्धतीने आम्ही एक आपल्या नवीन वर्षाची आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात करतो गुढी उभारून, ते तुम्ही बघू शकताय। इकडे बघू शकता आई ही आपली गुढी आहे, तिला मस्तपैकी असे हळद आणि कुंकू लावून घेतोय आणि इकडे घटावर पण मस्त असं प्लास्टिक काढलेलं आहे, बघू शकताय। आता सक्षम आपली गुढी उभारली। प्रसाद वाटशील सक्षम आणि प्रसाद पाणी नाही, हा प्रसाद प्रत्येकाला द्यायचा। तर मित्रांनो आपण आता गुढी उभारलेली आहे आणि सक्षम आपला आता प्रसाद वाटणार आहे। बघा हा बघू शकता, दे मला प्रसाद दे हा। आणि आपला हा प्रसाद तुम्ही बघू शकताय, घरात आईने बनवलेले आहेत ते म्हणजे उंबोर स्पेशल म्हणजे प्रसाद आहे उंबोरांचाच, उंबोर बनवलेत आईने। आता आपण थोड्याच वेळात आपण जाणार आहोत ते आपल्या मंदिरात आणि मंदिरात काय काय कार्यक्रम आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमधनं दाखवणार आहोत। तर व्हिडिओ पण आता आलोय ते म्हणजे मंदिरात आणि मंदिरात तुम्ही इकडे बघू शकता सर्व गोष्टी जोरदार तयारी चालू आहे। इकडे सर्व आपली महिला वर्ग पण सर्व जोरात तयारी करतात आणि मंदिरात आपल्या जो कार्यक्रम आज होणार आहे ते म्हणजे इकडे बघू शकता हा देवीचा आणि मुखवटा आणलेला आमच्या देवीचा गावदेवीचा काल कोल्हापूरवरून आणला, नवीन मुखवटा करून आणलेला आहे काल कोल्हापूरवरून। त्याच्या निमित्तानेच आज आमच्या गावात आणि मंदिरात हा कार्यक्रम आणि मोठा उत्सव साजरा होणार आहे। तर तुम्ही इकडे बघू शकता सर्व जोरात एकदम कामाला लागलेले आहे मंदिर गावातली आणि इकडं देखील जेवणाची देखील तयारी आहे, कारण पूर्ण गावातल्या ना सर्वांसाठीच आज जेवणाची ही केलेली आहे व्यवस्था। म्हणजे तीर्थप्रसादाचा देखील इथं सर्वांसाठी नियोजन केलेलं आहे। इकडे बघू शकताय जेवणाची देखील पूर्ण तयारी झालेली आहे। इकडे बनवले ते जगदीश काय बनवलं काय कसले ही कोबीची भाजी, चवलीची भाजी ना, कोबी ते सकाळपासून जो आपला महाप्रसाद तीर्थप्रसाद होणार आहे त्याची सर्व हे गावातली मंडळी सकाळपासून जवळपास 7 वाजल्यापासून हा तीर्थप्रसाद बनवायला या मंदिराजवळ आपल्या आलेला आहे। काय सांगू शकताय तांडेल मामा आजचा प्रोग्रामाबद्दल? प्रोग्राम चांगलाच आहे, होणार आहे आता। म्हणजे आपला काय गावी देवीचा आपला गुढीपाडवा निमित्त प्रोग्राम ठेवलेला आहे गाव ग्रामस्थ मित्रांनो। एक आपला मराठी आपला नवीन वर्षाचा सुरुवात आज होते गुढीपाडव्याने आणि त्याच निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही गावातल्यांनी आपल्या देवीचा एक मुखवटा नवीन बनवून आणलेला आहे, तयार करून आणलेला आहे। त्याच निमित्ताने आम्ही आज गावातल्यांनी पूजा ठेवलेली आहे। इकडं आमचा मामूस रांध्या पूर्ण गावकीचं जेवणाची सर्व ह्याच्यावर दारोमदार असतं। इकडं हे सर्व आमच्या गावातले रांधे जगदीश। हा, जर तुम्हाला जर कोणाला जर यांना रांध्याना जर संपर्क साधायचा असेल एकदम जेवण चविष्ट तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता। इकडं एकनाथ काका, जगदीश कोच, इकडं आमचा मामूस आणि इकडं पण बाकी मंडळी आहे। तर आता मित्रांनो आपला सर्व जेवण पण तयार होत आहे आणि बाकी मंदिरातली पण पूजेची तयारी चालू आहे। एक थोड्याच वेळात आपली मंदिरात पूजा होईल, त्यानंतर एक दुपार किंवा संध्याकाळ नंतर देवीची आपल्या मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे।
हा म्हणतोय ह्याचं तापण मान आहे हा हार घालून दे. त्याला हात काढायचा ते क्रॉप करू आपण त्याचा आपल्याला पाठवून करून पाठवू काय खाली मग कोबीची भाजी पण आहे इकडं. कोबीची भाजी बघू शकता. युनिक गावकऱ्यांची एक युनिक पद्धतीत बनवली जाते ही आमच्या गावातच तुम्हाला अशी कोबीची भाजी बघायला भेटेल. आणि मिरची सर्व जेवण तर इकडं पुरणपोळ्या आणि इकडे सर्व आता काय केली सकाळी झालेलो आहे. आणि छोटा पाद्या आजूबाजूच्या गावाचे देखील मंडळी गावाकडे आलेले श्रद्धालू या सोहळ्यासाठी सर्वांची उपस्थिती झालेली आहे. आता आरती
होती आमच्या गावातील या मिरवणुकीचा आजचा कार्यक्रम आणि गुढीपाडव्याची. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.